माझी कोकणातली ही सोलो ट्रिप इतकी डिफिकल्ट होणार आहे की कोकणामध्ये आजवर तुम्ही असं कधीच नसेल पाहिलं. त्यात माझी मम्मी सुद्धा जाण्याआधी माझी नजर काढते. काही वर्षांपूर्वी मी सोलो कोकण फिरायचं एक स्वप्न बघितलं होतं अँड फायनली आज ते स्वप्न पूर्ण होणार होतं. कारण मी पुढचे 30 दिवस ऑल अक्रॉस कोकण लिफ्ट मागून नो लक्झरी फक्त मंदिर किंवा टेंट मध्ये झोपून फ्री मध्ये जेवण करून संपूर्ण कोकण विदाउट मनी एक्सप्लोर करणार आहे. उद्यापासून तुम्हाला एक सिरीज दिसेल कोकण स्वप्नांची. पुढच्या 30 दिवसात मी शोधणार आहे कोकणातली गावं, त्यातली माणसं, एक अनुभव आणि कदाचित हरवलेल्या स्वतःलाही. तर भेटूया उद्यापासून नेक्स्ट 30 डेज कोकण स्वप्नातल्या माझ्या या जर्नी मध्ये. कोकणची माणसं साधी भोळी, मनात त्यांच्या भरली शहाळी. खूप जास्त एक्सपेक्टेशन ठेवून जेव्हा मी कोकणात जायला निघालो तेव्हा मम्मीने लगेच माझी नजर काढली. कारण ह्या एका महिन्याच्या प्रवासात मला कशी माणसं भेटतील याची मला बिलकुल आयडिया नव्हती. आता माझ्या 5 तासांच्या या प्रवासामध्ये माझी एक अनएक्सपेक्टेड ओळख होते ह्या काकांची. अचानक ह्यांचं मला बाहेर भेटणं आणि सेम कोच मध्ये बाजूला सीट नंबर असणं हे थोडं मॅजिकल होतं. कोइन्सिडन्स बघा, तुम्ही आम्हाला भेटले इकडे सीट पण सेम आपली सेम आलं. म्हणजे इतके सुंदर स्वभावाचे माझी इतकी मोठी बॅग बघून आणि पुढचे 30 दिवस कोकण फिरणार ऐकताच पूर्ण सकाळपर्यंत माझी काळजी करत बसले होते. गाडीच्या खाली सहसा उतरायचं नाही, कारण का ती जागा कशी आहे ही माहिती नाही. त्यांनी मला ट्रेन मधूनच एक परशुराम नावाच्या मंदिराचा व्ह्यू दाखवला आणि म्हटले तुझी कोकण जर्नी चिपळूणच्या परशुराम मंदिरापासून सुरू कर. मग का चिपळूण उतरून काकांच्या गोष्टीला मनावर घेऊन डायरेक्ट मी निघालो परशुराम मंदिराच्या शोधात. परशुराम मंदिर कुठे हो? परशुराम मंदिर खाली आहे. आज कोकणात माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. इतकी मोठी चूक की तुम्हाला माझा भयंकर राग येईल. लिफ्टच्या चक्कर मध्ये मी माझी बॅग, त्यामध्ये माझं पूर्ण डॉक्युमेंट सगळं मी हरवून टाकले. परशुराम मंदिरात जाण्यासाठी लिफ्ट मागून मी ज्या गाडीत बसलो त्यात मी माझी एक बॅग विसरलो. त्यात माझे पैसे, डॉक्युमेंट्स, कॅमेरा आणि सोन्याची एक चैन हे सर्व काही त्या बॅग मध्ये होतं. आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन हदरली आणि लिटरली मी रडायला आलो होतो. कोकणातली माणसं साधी भोळी हे आजवर फक्त मी ऐकून होतो, पण आज मी ते खरोखर अनुभवलं. अचानक मला एका अनोळखी नंबरने कॉल येतो आणि मला कळतं की तो कॉल ज्या गाडीत मी माझी बॅग विसरलो होतो त्यांचा होता. तुमची बॅग माझ्याकडे सुखरूप आहे. हे जेव्हा मी ऐकलं खरं सांगतो माझे डोळे भरून आले. खरंच कोकणातली माणसं ही फक्त साधी भोळी नसतात, देवासारखी प्रेमळ आणि माझ्यासारख्यांना सुंदर आयुष्य दाखवणारी असतात. ये नंबर से तुम लोग को फोन लगाया हम लोग. मेरे को टेंशन करके, क्योंकि आपका नंबर नहीं मेरे पास, ये नहीं मैंने खोला भी नहीं. मैं मेरे भाई को बुलाया, बोला ये ऐसी से बैग है देखो जरा. अरे पैसा तो मैं उधर तिकडे पण तुम्ही लिफ्ट दिला होता. मैं लेता तो पैसा तुम्हाला छोड़ा तो मैं नहीं तुमको ऐसा नहीं, ऐसा ही छोड़ दिया. और ऐसा कितना पैसा लेके कहाँ रखूंगा मैं. अरे बाबा थँक्यू सो मच. थँक्यू. चिपळूणमध्ये आज माझा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी माझी हरवलेली बॅग सुद्धा मला भेटते. आणि आता लिफ्ट घेऊन मी चाललो आहे चिपळूणच्या अशा एका मंदिरामध्ये ज्या मंदिराचं महत्व कोकणामध्ये खूप जास्त आहे. तर तुमच्यासोबत पण असं काही झालंय? तुम्ही एका नवीन जागेवर आलात आणि इथे येताच तुम्हाला सर्व काही खूप चांगलं वाटायला लागतं. वेल, माझ्यासोबत पण असंच काहीसं होतं जेव्हा मी परशुराम मंदिरात येतो. आधी तर मी ह्या 12 महिने वाहणाऱ्या पाण्याच्या कुंडाला बघत राहतो. चारी बाजूला हिरवळ आणि एक शांतता. त्यात परशुरामाचं हे इतकं सुंदर मंदिर. म्हटलं जातं इथूनच भगवान परशुरामाने कोकणाची निर्मिती केली. स्पेशली इकडची रात्रीची आरती नक्कीच एक्सपिरियन्स करा. तर आज मला ह्या मंदिरामध्ये हे शिकायला भेटलं की देव कधी मागण्यासाठी नसतो, तर तो आपल्या मनाला शांत करायला असतो. म्हणजे कोकण स्वप्न सिरीजचा हा क्षण माझ्या त्या क्षणांमध्ये राहील की तो आयुष्यभर माझ्या कायम लक्षात राहील. चिपळूणमध्ये फिरत असताना गावात मला ही लहान मुलं भेटतात आणि ते मला त्यांच्या शाळेमध्ये सरस्वती पूजेला यायला सांगतात. सरस्वती पूजा आम्ही येऊ का? खरं तर ही मुलं गावातल्या जिल्हा परिषद मराठी शाळेमधली. मराठी शाळेसाठी त्यांचं प्रेम खरंच खूप हार्ट टचिंग होतं. इंग्लिश थोडं येतं, पण मराठी शाळा बेस्ट आहे. एकीकडे त्याच गावातली इंग्लिश मीडियम मधली ही मुलं आणि दुसरीकडे मला त्यांची शाळा दाखवायला जबरदस्तीने घेऊन जाणारी मराठी शाळेमधली ही मुलं. मराठी मीडियम क्योंकि यहाँ से सेहत बनती है, वहाँ पर सेहत नहीं बनती. कैसे यहाँ पे कैसे सेहत बनती है? क्योंकि यहाँ पर सफाई हम खुद करते हैं और वहाँ पर वो इंसान आते हैं
सफाई करने के लिए। आता हिंदीमध्ये ह्याला विचारलं ह्याचं कारण सध्या आपल्या मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत. इवन माझी लहानपणीची मराठी शाळा सुद्धा बंद पडली आहे. तर हा व्हिडिओ इतका शेअर करा की इंडिया मधल्या प्रत्येक माणसाला हा मेसेज गेला पाहिजे की अजून पण लहान मुलांचा मराठी शाळेवरचं प्रेम हे समोरच्याला नक्कीच रडवेल असं आहे. तर कॉमेंट मध्ये तुम्ही पण तुमच्या मराठी शाळेबद्दलचं प्रेम मला नक्कीच कळवा. तर भेटू उद्या ह्याच मराठी शाळेमध्ये ह्या लहान मुलांसोबत सरस्वती पूजेला. कधी कधी या शाळेत. नक्की. कोण बोललं आपल्या मराठी शाळा बंद पडल्या आहेत? कारण मी आज तुम्हाला कोकणातली सर्वात सुंदर मराठी शाळा दाखवणार आहे. इतकी सुंदर की जेव्हा या मुलांना कळलं की मी कोकणात फ्री मध्ये ट्रॅव्हल करतो तर त्यांनी सर्वात आधी मला जेवायला बसवलं. आता जेवण करून हात धुवायला बाहेर आलो तेवढ्यात शाळेच्या आवारात ही लहान मुलं खेळताना दिसली. मग काय झालो ना भाई, मी पण लहानपणीचा सुशांत. सरस्वती पूजा असल्यामुळे गावातल्या बायका सुद्धा एक पारंपरिक डान्स करत होते. त्यात सहज मुलांना मी एक प्रश्न विचारला, मोठं होऊन काय बनायचंय? कोणी डॉक्टर, कोणी पोलीस तर कोणी आर्मी ऑफिसर. पण या सर्व मुलांमध्ये एका मुलाचं उत्तर थोडं वेगळं होतं. मला झाकडी नृत्य करणारा बनायचंय. आता झाकडी नृत्य म्हणजे काय? मग कळलं कोकणातली एक जुनी परंपरा. हा इतका लहान, फक्त तुम्ही याचा हा डान्स बघा. ह्याला बघून आले ना फुल बाकीचे मुलं. कसं असतं ना, गावातली जुनी परंपरा ही लहान मुलांना किती प्रेरित करते. खरंच लहानपणीची आज आठवण आली. बाहेर बोर्डवर तीच प्रार्थना, तेच लहानपणीचं हास्य. बाकी तुम्हाला हा झाकडी नृत्य डान्स कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. कधी कधी या शाळेत. तुम्हाला माहितीये आपल्या मराठी शाळा बंद का पडत चालल्या आहेत? कोकणातल्या एका मराठी शाळेबाहेर मला हा लहान मुलगा दिसतो जो खूप ब्युटिफुली मला त्याचं टॅलेंट दाखवतो. या शाळेत सर्वांचे ड्रीम्स तर खूप मोठे आहेत, पण शाळेतल्या काही गोष्टींची कमतरता मुलांना आजवर सुद्धा जाणवते. शाळा आमची डिजिटल झाली तर आम्हाला खूप बरं वाटेल. ना LED TV ना स्मार्ट बोर्ड, तरी सुद्धा ही शाळा टॅलेंटने भरली आहे. ही आहे कोकणातली एक छोटीशी मराठी शाळा. आमच्या शाळेसाठी स्मार्ट TV किंवा इंटरॅक्टिव्ह बोर्ड मिळाला तर आम्हाला आणखीन शाळेमध्ये वेगवेगळ्या गुणवत्ता विकासासाठी त्याचा उपयोग करता येईल. जिथे वर्गात फळा आहे पण त्याला रंग नाही. कोणी डॉक्टर, इंजिनियर आणि आर्मी ऑफिसर बनायचं स्वप्न पाहत आहेत. आमच्या शाळेत निदान इंटरॅक्टिव्ह बोर्ड एक तरी मिळायला पाहिजे. बस त्यांना थोडीशी साथ हवी आहे आपली. काही नसून सुद्धा ही मुलं शाळेची साफसफाई करतात, चालत शाळेत येतात, शिकतात. बस शाळेला काही गोष्टी तर मागत आहेत. छोटीशी हेल्प या शाळेतल्या मुलांचं भविष्य नक्कीच बदलू शकते. चला मिळून या कोकणातील मराठी शाळेचं स्वप्न पूर्ण करूया, कारण प्रत्येक रुपया ह्या मुलांच्या स्वप्नांचा नक्कीच दिवा पेटवेल. कधी कधी या शाळेत. मी फिरतोय कोकणात पण लिफ्ट मागून, आणि आज मी चाललो आहे चिपळूण पासून 50 किलोमीटर लांब शिरंबे गावातल्या मल्लिकार्जुन मंदिराकडे. आता एखादी जागा स्पेशल तेव्हाच बनते जेव्हा तिकडची माणसं, तिकडचा कल्चर खूप जास्त युनिक असेल, आणि कोकण या दोन्ही गोष्टींसाठी एकदम परफेक्ट आहे. माझ्या फर्स्ट लिफ्ट साठी जसा मी हायवेवर उभा राहिलो, बिलीव्ह मी 2 मिनिटांमध्ये मला माझी फर्स्ट लिफ्ट पण भेटली. आता हायवे असल्यामुळे मला पुढचे 2 लिफ्ट सुद्धा लवकर भेटले. जसं मी हायवे सोडून गावात शिरलो, गाड्या मात्र खूप कमी झाल्या. लिटरली 2 तास असंच एका ठिकाणी उभा राहिलो. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. लांब लांब पर्यंत एक पण गाड्या नव्हत्या. तितक्यात एका पोलिसांची गाडी माझ्या समोर येऊन थांबली. लिफ्ट माझी विचारपूस केली आणि मला एका सेफ गावामध्ये आणून सोडलं. आता शिरंबे गाव अजून 12 किलोमीटर लांब होतं. इतक्या रात्री तिथे जाणं थोडंसं रिस्की होतं. मग काय, समोर मला एक मंदिर दिसलं जे होतं शारदा देवीचं, आणि आजची रात्र मी इथे झोपायचं डिसिजन घेतलं. काल मी कोकणात ह्या मंदिरात झोपलो आणि नेक्स्ट डे शारदा देवी मंदिरातली माझी सकाळ काहीशी वेगळी होती. आता मंदिरापासून गावातला मेन रोड 2.5 किलोमीटर लांब होता, आणि प्रॉब्लेम हा होता की लिफ्ट साठी मला एक पण गाडी दिसत नव्हती. आज मला काही पण करून 12 किलोमीटर लांब शिरंबे गावातल्या मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत पोहोचायचं होतं. जेव्हा चालत चालत मी थकून जातो तेव्हा लिफ्ट साठी मी ट्राय करतो. जिथे आम्हाला जायचंय ना तिकडे ना बस जात. 2 तास थांबलो तरी सुद्धा लिफ्ट मे बी मुश्किल वाटते मला. थोडं प्रे करतो, देवा प्लीज लिफ्ट भेटू दे, मला त्या मल्लिकार्जुन पर्यंत मंदिरापर्यंत जायचंच आहे. आणि तेवढ्यात अचानक एक गाडी येऊन थांबते अँड फायनली मला लिफ्ट भेटते पुढच्या 8 किलोमीटर साठी. हे सर शाळेमध्ये शिक्षक आहेत, आणि जसे ह्यांना कळलं मी लिफ्ट घेऊन पूर्ण कोकण फिरतोय तर त्यांनी मला डायरेक्ट मंदिरापर्यंत सोडतो असं बोलले. म्हणजे मी शॉक झालो. जिथे लिफ्टचे चान्सेस 0% होते तिथे ह्या सरांनी मला डायरेक्ट 12 किलोमीटर लांब मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत आणून सोडलं. मी बघितलं तुमच्याकडे साहित्य वगैरे बघितलं आणि म्हटलं नक्कीच कुठून तरी बाहेरून आलेली दिसत आहे. मी थांबत असतो असं कोण दिसलं तर, मला वेळ पण होता थोडा, तर म्हटलं जाऊन तुम्हाला तिथं सोडावं.
2 दिवस लागले मला ह्या मंदिरापर्यंत पोहोचायला. खरं सांगू तर कोकणात येण्याआधीच मी ह्या मंदिरात यायचा विचार केला होता आणि आज फायनली मी इकडे आलो आहे शिरंबे गावातल्या मल्लिकार्जुन मंदिरात. आता मला ह्या मंदिराचं नाव माहित झालं आहे, कारण खरंच खूप टाइम आधी मला या मंदिराबद्दल बिलकुल पण नव्हतं माहित. फक्त गुगलवर मंदिराचा एक फोटो बघितला होता आणि फोटो बघितल्यावरच मी विचार केला होता काही पण होऊ दे मी इथे जाणारच. पण इकडे येताच अंगावर काटा येईल असा एक क्षण माझ्यासोबत घडला. जेव्हा मी मंदिरात येतो आणि समोर असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाला पाहतो, मला इतकं पॉवरफुल एनर्जी कधीच फील नाही झालं. खूप वेळ मी असाच महादेवाला बघत राहिलो. मंदिराच्या हवेत काहीतरी डिवाइन होतं. टाइम जसा थांबला असेल असं वाटत होतं. इतक्या वर्षांच्या सोलो ट्रिप नंतर कोणी माझ्या जवळच्या व्यक्तीने मला घट्ट मिठी मारली असेल. जवळपास 5 ते 6 तास मी मंदिरात बसलो. म्हणजे हा क्षण माझ्या त्या क्षणांमधला असेल जो मी कधीच नाही विसरू शकत. तितक्यात मंदिराचे गुरुजी मला त्यांच्या घरी चाय पियायला घेऊन जातात आणि मला मंदिराचं एक पुस्तक पण देतात. कोकणातली माझी आजची रात्र थोडीशी वेगळी असणार आहे, कारण आज मी देवगड मधल्या एका बीचवर टेंट लावून आजची रात्र काढणार आहे. थोडीशी भीती वाटत आहे, पण माझ्यासोबत आहे माझा हरियाणवी मित्र अजय. और क्या हालचाल है लाडलो? आता रात्रीचे 3:30 झालेत आणि समुद्राचा आवाज एकदम जवळ जवळ येतो. कुछ नहीं, कल के सुबह देखेंगे हम. सीरियसली थोड़ा थ्रिलिंग है, थोड़ा सा डर लगता है. पाणी असं वरती ना आलं पाहिजे. समुद्राचा आवाज असं खूप वाढत होता. भी टच कर देगा. मैं ये साइड सो रहा था, मुझे और डर लग रहा था. समोर एक लाईट दिसते, असं वाटते कोणी आमच्या टेंट कडे येते. पूरा डरा दिया था इसने. अभी यहाँ पे आया तो पता चल रहा है 2 लोग हैं, वो लोग रनिंग कर रहे हैं. समोर ते विंडमिल, हा समुद्र. काही दिवस ना खरंच खूप एका स्वप्नासारखे वाटतात. विश्वास नाही होत, काही दिवसांपूर्वी मी ही जागा फक्त इंटरनेटवरती बघितली होती. भाई कोकण में आज से पहले मैं कभी नहीं आया था. आणि आज मी माझ्या कोकण स्वप्न सिरीज मध्ये मी देवगड मधल्या ह्या बीच वर टेंट लावून आजची रात्र काढली आहे. हा फक्त एक दिवस आहे माझ्या खूप साऱ्या ड्रीम्स मधला. मतलब लाइफ का सबसे बेस्ट एक्सपीरियंस था ये, जो टेंट में मैं रहा हूँ अभी तक. आजच्या सकाळची सुरुवात होते रत्नागिरीसाठी लिफ्ट मागताना, जी 80 किलोमीटरची कोकणातली माझी परत एक लॉंग जर्नी आहे. तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. कोकणात लिफ्ट मागून फिरताना माझ्यासोबत माहित नाही का खूप वेगळ्या गोष्टी घडत आहेत. म्हणजे मी स्वतःला खूप लकी समजतोय, कारण रत्नागिरीसाठी ह्या काकांनी मला लिफ्ट दिली होती. मी गाडीत बसलो आणि काकांची मी प्लेलिस्ट ऐकली. असो तितक्यात हे काका मला बोलतात, जाता जाता तुम्हाला माझी एक फेवरेट जागा दाखवतो. म्हणजे लिफ्ट फक्त 10 किलोमीटर पर्यंत होती, पण हे आम्हाला 30 किलोमीटर लांब घेऊन आले. एका टायमाला असं वाटलं मी चुकीच्या माणसाची लिफ्ट तर नाही ना घेतली, पण नाही, काका खरंच मला राजवाडीकडे असलेल्या गरम पाण्याचं कुंड दाखवायला घेऊन जातात आणि मग गावात अजून आतमध्ये घेऊन जाऊन लपलेलं शंकराचं खूप वर्ष जुनं एक मंदिर दाखवतात. मी मंदिर बघून तर आश्चर्यचकित पडतो. एकावर एक असलेलं हे मंदिराचं हे गाभार. पुरातन विभाग याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांनी जर संगोपन केलं ना, खजिनाच आहे. माहित पडतं काकांना हेल्थचा काहीतरी इश्यू आहे, तरी सुद्धा ते आम्हाला इतक्या लांब चालत घेऊन आले. लास्टला काका मला खूप आवडीने त्यांचं आवडतं काम दाखवतात. पैसे कमवणे आणि साठवून ठेवणे हा माझा उद्देश नाही, तर माझी कला जिवंत ठेवण्यासाठी हे माझे सगळे व्याप चालू असतात. खरंच कोकणातली माणसं खूप खूप स्पेशल असतात. जेव्हा जेव्हा भेटतात ना, तेव्हा लाईफचा कधी न विसरणारा लेसन शिकवून जातात. आज मी कोकणात हे नव्हतं एक्सपेक्ट केलं. इतकं जास्त होणे ना, फेस वरती पुन्हा चटके लागतायत आणि मी प्रे करतोय की आता मला लिफ्ट जी भेटली पाहिजे ना, ती AC वाली कार मधली भेटली पाहिजे. AC नाही, ऑटो भेटली. मला कोण भेटलं ना, आम्ही लिफ्ट घेऊन जाऊ, पण तुम्ही तुमचा लॉस नका करू. इथून आता आपण जाणार ना, हा आतला मार्ग आहे, तिथे तुम्हाला कोणी मिळणार नाही. आम्ही देव करून येतोय ना, तर काय परमेश्वराची इच्छा आहे तुम्हाला न्यावं. त्यानंतर काकांसोबत खूप साऱ्या गप्पा गोष्टी होतात. इव्हन काका आम्हाला त्यांच्या काळातले गाणे सुद्धा ऐकवतात. रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा, मित्रा संगे माळावरती पतंग उडवित फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. आणि काकांचं गाणं ऐकून मनाला सुकून आणि कानाला शांती भेटली.
मागचे 4 दिवस मस्त चिपळून फिरल्यानंतर आज मी चाललो आहे रत्नागिरीकडे. आता लिफ्ट मागून रत्नागिरी पर्यंत जायचा हा रस्ता थोडा लांब आहे. तर ह्या प्रवासामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी रिअल गोष्ट सांगणार आहे. हे जे मी 30 दिवस कोकणात लिफ्ट मागून फिरायला निघालो आहे, जे कदाचित मी नव्हतो येणार. कारण जाण्याआधी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. तुम्हाला पैसे बघावे लागतात, राहायचं आणि फिरायचं कुठे, भीती वाटते यार अनोळखी जागेवर कसं जायचं, लिफ्ट कोण देईल की नाही, राहायला फ्री मध्ये भेटेल की नाही. कारण आजपर्यंत कोणीच कोकणात लिफ्ट मागून प्रवास केला नव्हता. तेव्हा त्याच दिवशी मला एका शाळेतल्या मित्राचा कॉल येतो. स्लो आवाजात तो मला म्हणतो, मला कॅन्सर झाला आहे, डॉक्टरने जगण्याची गॅरंटी खूप कमी दिली आहे. आता मित्राचं असं बोलणं मला विचार करायला खूप भाग पाडतं की यार आपल्याला लाईफ बद्दल कुठे माहित आहे. माणूस आज आहे किंवा उद्या नाही, तर का नाही मी थोडीशी रिस्क घेऊन मला जे मनापासून वाटतंय ते मी एक्सपिरियन्स केलं पाहिजे. आज रत्नागिरीमध्ये माझी ओळख होते डॉक्टर अविनाश सरांशी. कशेळी म्हणून आहे, कशेळी डोकं फिरू बीच आहे. रात्री लेपर्ड बघायला बाहेर पडू. 2 दिवसा अगोदरची आमची फक्त 5 मिनिटांची ओळख, ते पण सरांनी मला लिफ्ट मागताना बघितलं आणि गाडीत बसवलं. टुमॉरो यू आर गोइंग टू स्टे विथ माय प्लेस. एका अनोळखी मुलाला असं घरी बोलवणं म्हणजे माझ्या डोक्यात कोण इतकं का करेल असं विचार येत होते. जेव्हा रत्नागिरीमध्ये फायनली मी जेव्हा त्यांना भेटलो, मी एकदम शांत. त्यांनी राहायला घर सुद्धा दिलं. इतकंच नव्हतं तर स्वतःच्या हाताने जेवण सुद्धा बनवलं. खाना तयार आहे भैया. आता सर तसे प्राण्यांचे डॉक्टर आहेत आणि आम्हाला लेट नाईट पर्यंत सरांनी त्यांच्या कविता सुद्धा ऐकवल्या. मी माझ्या घरापासून इतकं लांब होतो तरी पण जेन्युइनली मी या सरांना कधीच याआधी भेटलो नव्हतो. आणि हे सर मला इतकं फॅमिली सारखं ट्रीट करत होते. सरांची कविता आणि त्यांच्या हाताचं जेवण मला आयुष्यभर आठवणीत राहील. कॉमेंट मध्ये नक्की सांगा या सरांना कोणी ओळखलं. इथे प्रत्येकाला वाटतं आपण किती शहाणे आहे. याच्यावर उपाय एकच, सर्व शांतपणे पाहणे. घराबाहेर पडल्यावर लाईफ तुम्हाला रोज एक नवीन लेसन शिकवते आणि आजचा लेसन आहे सिक्रेट्स बिहाइंड द स्माइल. कोकणात येऊन मला फक्त 6 दिवस झाले आहेत आणि कालच लिफ्ट मुळे डॉक्टर अविनाश सरांसोबत माझी ओळख होते आणि ते मला त्यांच्या घरी इन्व्हाइट करतात. घरी आल्यावर सरांबद्दल मला अजून काही गोष्टी माहित पडतात. मस्त जादू दाखवतो, जादू. आता मॅजिक काय असू शकते. ही बाबांनी 96 मध्ये घेतली त्यांची पहिली गाडी. सरांच्या वडिलांची पहिली बाईक. बाबांनी दिली होती ऍक्च्युली त्याला. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं मला ती गाडी हवी आहे, द्याल का. तर ती मी रिस्टोर केली इथेच रत्नागिरीमध्येच. त्याला घुमने जाएंगे. सर सांगतात त्यांचं एक क्लिनिक पण आहे आणि ते सुद्धा मला दाखवायला घेऊन जातात. जर तुम्ही डॉग, कॅट किंवा कोणतेही अॅनिमल लव्हर्स असाल तर तुम्ही ह्या सरांना नक्कीच ओळखत असणार. हा त्यांचा मुलगा अथर्व. प्राण्यांवरचं प्रेम ह्या दोघांचं इतकं आहे की एका रात्री 12:30 वाजता सरांना एक कॉल येतो. बिलीव्ह मी, भर पावसात तब्येत खराब असताना देखील सर आणि त्यांचा मुलगा 12 ते 20 किलोमीटर लांब त्याला इंजेक्शन द्यायला गेले. प्रत्येक अॅनिमल बद्दलची लॉयलिटी आणि त्यांच्यावरचं प्रेम तुम्हाला नक्कीच या दोघांमध्ये दिसून येईल. यो कोकणातलो विषय हाय तरी काय. याच बघूक मी मालवणात गेले. एका रात्री गावात फिरताना माझी नजर पडते ह्याच्यावर. थोडं अजून पुढे गेलाय तर गावातल्या प्रत्येक वळणावर माका असंच काहीतरी बघूक भेटला. आता हा तो एक्सपिरियन्स आहे, जर मी कोकणात नाही आलो असतो तर कदाचित नसता केला. त्यात सिद्धू मला बोलतो, चल तुला काहीतरी दाखवतो. नरक चतुर्दशीला श्रीकृष्णाने सत्यभामासोबत मिळून नरकासुराचा वध केला होता. म्हणून कोकणातली ही एक जुनी परंपरा आहे. वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणाऱ्या नरकासुराची मिरवणूक गावागावातून काढली जाते. शॉक तर तेव्हा मला लागतो जेव्हा मी एक नाही असे अनेक नरकासुर बघतो. आणि कोकणातली लोक सुद्धा या जिंकण्यासाठी नाही तर एक परंपरा जपण्यासाठी ही इतकी मोठी नरकासूर बनवतात. म्हणजे एक जुनी परंपरा सुद्धा किती सुंदर दिसू शकते. ह्यात लोकांची मेहनत, क्रिएटिव्हिटी आणि कोकणातल्या या सणाला जिवंत ठेवण्याची एक आग सर्वांमध्ये दिसून येते. आता हे सर्व करून पहाटे त्याच नरकासुराला जाळलं जातं. बाकी माझा तर हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता जो आयुष्यभर मला आठवण राहील. माझ्या कोकण ट्रिप मध्ये मला भेटतो माझ्या इतकाच क्रेझी माणूस अजय. कारण कोकणासारख्या सुंदर ठिकाणी दुपारी इतक्या भर उन्हात स्कूटीने कुठेतरी जाणं एक वेडेपणा असेल. आणि तोच वेडेपणा करत आम्ही पोहोचतो रत्नागिरी मधल्या सर्वात सुंदर आरेवारे बीचवर. आता इतक्या उन्हात बीचवर थांबणं मला काही पटलं नाही, म्हणून आम्ही निघालो गणपतीपुळेकडे. आता आमचं बाप्पाचं दर्शन करून मस्त फ्री मध्ये खिचडी खाऊन आम्ही मंदिर परिसरात असं काही बघतो जे बहुतेक लोकांना आवडणार नाही. एकतर हा बोर्ड, त्यातल्या एक पण गोष्टी मंदिरात फॉलो केल्या जात नव्हत्या. इव्हन लोकल्सला पण या गोष्टींचा खूप राग येत होता.
हो करायला पाहिजे पण ते आता इथून आम्ही नाही सांगितलं तिथे सिक्युरिटी सोडतात. मंदिराचा पण एक ड्रेस कोड असलाच पाहिजे आणि जर बोर्ड लावून सुद्धा ते फॉलो केलं जात नसेल तर काय फायदा. आता मला नाही माहित मी कितपत योग्य आहे या गोष्टींसाठी, पण मला जे वाटलं ते मी बोललो. कारण हे मंदिर कोकणातलं सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे, तर प्रशासनाने नक्कीच यावर लक्ष दिलं पाहिजे. बाकी कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमचं यावर काय मत आहे. आज मी रत्नागिरी मधल्या काकांसोबत चाललो आहे कोकणातल्या मोस्ट फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन मार्लेश्वर मंदिरात, जे रत्नागिरी पासून फक्त 2 तासांच्या अंतरावर आहे. और भाई साहब, त्या 2 तासांच्या जर्नी मध्ये काका आम्हाला फुल शायरी ऐकवत होते आणि हे सर्व अनप्लॅन होतं बरं. काका बोलले सकाळी उठ तुला कुठेतरी घेऊन जातो. मला काहीच आयडिया नव्हती, पर ये सारा का सारा सरप्राईज इमोशन्स में बदल जाता है जेव्हा मला माहित पडतं काका मला मार्लेश्वर मंदिरात घेऊन आले. म्हणजे जिथे यायचा मी विचार सुद्धा नव्हता केला, कारण लिफ्ट भेटणे इकडे इम्पॉसिबल होतं. ते हे काका मला घेऊन आले. खूपच इमोशनल होतोय भाई. दर्शन घेतलं, काकांनी मंदिरात माझ्यासाठी पूजा पण केली. फक्त 2 दिवस झाले मी ह्यांना रॅन्डमली भेटलो होतो. म्हणजे हे काय चालू आहे. कधी कधी देव मूर्तीमध्ये नाही सापडत, तो अशा माणसांमध्ये सापडतो जे काहीही अपेक्षा न ठेवता आपल्याला प्रेम, आधार आणि विश्वास देतात. आणि आज खरं जाणवलं, प्रवास फक्त ठिकाण दाखवत नाही, तो आपल्याला माणसांची सुंदरता सुद्धा दाखवतो. मी फिरतोय कोकणात, ते पण लिफ्ट मागून. 3 दिवस रत्नागिरीमध्ये फिरून झाल्यावर आज मी चाललो आहे संगमेश्वर कडे, जिथे कसबा गावात येताच लांबून मला एक सुंदर मंदिर नजरेत पडलं. ते म्हणजे शांत पण भव्य असं महादेवाचं कर्णेश्वर मंदिर. 1000 वर्ष जुन्या या प्राचीन मंदिरात पाऊल ठेवताच अंगावर एक वेगळी शांती येते. सकाळी येणारी सूर्याची किरणे, घंटीचा आवाज आणि पक्ष्यांची किलबिल, त्या क्षणी काहीच बोलायचं मन करत नाही. मंदिराच्या भिंतीवर हजारो वर्षांचा इतिहास लपला आहे. संगमेश्वर मध्ये सकाळचा माझा हा अनुभव मनाला शांत करणारा होता. पण संध्याकाळी जे माझ्यासोबत झालं त्याचा विचार सुद्धा मी नव्हता केला, कारण संध्याकाळी या कोकण प्रवासाची पूर्ण दिशा बदलली. कोकणातला सर्वात बॅड एक्सपिरियन्स. पण काय झालं होतं ते मी तुम्हाला उद्या सांगेल. आतापर्यंतचा कोकणातला सर्वात बॅड एक्सपिरियन्स. आज माझा संगमेश्वर मध्ये पहिला दिवस होता. विचार केला इथे महादेवाचं इतकं सुंदर मंदिर आहे, तर म्हंटल आजची रात्र इथेच काढूया. पण बघ ना, जशी रात्र जवळ येत गेली तशी परिस्थिती थोडी वेगळीच होत गेली. संध्याकाळी गावातल्या काही लोकांनी सांगितलं इथे झोपायचं असेल तर आधी परमिशन घ्या. ठीक आहे म्हंटल, गेलो परमिशन घ्यायला. पण तिथे सगळेच एकामेकांकडे पाठवत होते. कोणी म्हंटल इथे नाही तिथे विचारा. लिटरली 2 तास आम्ही असेच घालवले आणि शेवटी काही लोक बोलले मंदिरात झोपू नका, इकडे झोपायला परमिशन नाही. हे सर्व करता करता रात्रीच्या 11 वाजता आम्ही मंदिराबाहेर पडलो. सर्वात बॅड एक्सपिरियन्स संगमेश्वरचा. तेव्हा वाटलं आज खरा टास्क सुरू झाला. कोकणामध्ये सर्व फ्री मध्ये मिळवायचं. पण काय सांगू, देवाने स्वतःच प्लॅन बी ठेवला होता. दुपारी ज्या काकींनी आम्हाला जेवायला दिलं होतं त्यांची इंस्टाग्रामवर मी एक स्टोरी टाकली होती. त्या स्टोरीमुळे रात्रीचं अचानक एक अननोन नंबरने कॉल आला आणि एक काका म्हणाले बाळा आमच्याकडे या, झोपायचं असेल तर माझं घर मोकळं आहे. गॉड्स प्लॅन यार, गॉड्स प्लॅन. आणि त्यांनी आम्हाला फ्री मध्ये रूम पण दिला. त्या क्षणी कळलं देव नेहमीच आपल्या वाटेत लोक पाठवत असतो, फक्त आपण त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवायचा असतो. सप्तेश्वर मंदिरात जायचं ठरवलं, पण लिफ्ट काही भेटलीच नाही, तर विचार केला चालतच जाऊया. सप्तेश्वर मंदिर कुठे आहे? गावातल्या लोकांनी सुद्धा एक शॉर्टकट सांगितला, पण तो रस्ता थेट जंगलातून होता. मला काहीच कल्पना नव्हती तो रस्ता कसा असेल, पण चालायला सुरुवात केली. ना रस्ता नीट ना ओळखीची कोणी माणसं. आता फक्त पायवाट आहे, तर ही पायवाट जशी चालली आहे तसा मी चाललो आहे. आता फक्त एकच कन्फ्युजन आहे, एक वाट अशी खाली जाते आणि एक वाट ही वर जाते. तर मी फक्त अंदाजा लावतोय की मला वरती जायचंय, कारण की मंदिर वरती आहे. भीती होती ती फक्त एवढीच, कुठला प्राणी समोर आला तर काय करायचं. महादेवाचं नाव घेत मी पुढे गेलो. आत्ता थोडा जीवात जीव आला, कारण की समोर एक छोटीशी वाडी आहे. फक्त 10 मिनिटं अजून, एक नंबर रोड आहे, कोणीच नाही. 3 तास चालून झाल्यावर फायनली जेव्हा मी मंदिरात पोहोचलो त्या क्षणी अंगातला पूर्ण थकवा आणि भीती पूर्णपणे निघून गेली. मंदिरात शिरलो. महादेवाच्या मूर्तीसमोर उभा राहून मन अगदी शांत झालं. पाण्याचा कुंड आणि थंड हवा ही फक्त जागा नाही, कोकणातला हा एक स्वर्ग आहे. मंदिरातून परत खाली जाताना एक बाईक येऊन अचानक समोर थांबली. हेल्मेट काढलं तर तो माझा फॉलोवर मित्र होता. सुशांत, तुझे व्हिडिओज पाहून मी प्रवास सुरू केला. क्षणभर मी काहीच बोललो नाही, फक्त मनात आलं कधी कधी देव फक्त मंदिरात नाही, तो आपल्याला वाटेत भेटणाऱ्या माणसात पण
असतो. आणि या प्रवासातून एक गोष्ट समजली, कधी रस्ता कठीण असेल, कधी वाट हरवलेली असेल तर बिलकुल पण थांबू नका, कारण प्रत्येक वळणानंतर काहीतरी सुंदर आपली वाट पाहत असतो. कोकणात आजपर्यंत तुम्ही असं कधीच नसेल पाहिलं. कोकणात कोणीतरी लिफ्ट घेऊन फिरतंय, कधी ऐकलंय का? हो, तो मीच आहे. कदाचित मी पहिला असेल. पूर्ण 1 महिना नो प्लॅन ना फिक्स डेस्टिनेशन, फक्त मी आणि कोकण. आता लिफ्ट घेऊन ट्रॅव्हल करणं इतकं पण डिफिकल्ट नाही, तितकंच इझी सुद्धा नाही. कधी एखादी लिफ्ट लवकर भेटते तर कधी 3-4 तास उन्हात थांबावं लागतं. एक प्रो टिप, खांद्यावर बॅग असली की निदान काही गाड्या थांबतात, तर नेहमी तुमची बॅग तुमच्या खांद्यावर ठेवा. पाणी नक्की कॅरी करा. हेवी बॅग, ऊन आणि थकवा हे सर्व सोबत होतं, पण प्रवास काही थांबला नाही. पण कोकणातल्या या 1 महिन्याच्या प्रवासात मी जे शिकलो ते कोणत्या पण पुस्तकात सापडणार नाही. माझी हरवलेली बॅग सुद्धा मला परत भेटली, कारण लोकांची माणुसकी, अनोळखी माणसांवर ठेवलेला विश्वास आणि प्रत्येक लिफ्ट मागे असलेली एक वेगळी गोष्ट. कधी ट्रक ड्रायव्हरचा स्ट्रगल ऐकला, कधी ऑटोवाल्या काकांनी लिफ्ट दिली, तर कधी कोणी घरचं जेवण सुद्धा दिलं आणि घरी झोपायला जागा सुद्धा दिली. तेव्हा जाणवलं, प्रवास फक्त ठिकाण दाखवत नाही, तो माणसांना समजून घेणं शिकवतो. हा कोकणातला 1 महिना माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा लेसन ठरणार आहे, कारण लिफ्ट घेऊन फिरताना मी कोकण फक्त पाहिला नाही, तो जगलो आहे. असं काय झालं असेल की या बाबांवर घर सोडायची वेळ आली? मुलांची एकदा हातात गेल्यानंतर रात्री कणकवली स्टेशनवर आलो आणि हे बाबा दिसले, हातात काठी आणि शांत चेहरा. थोडं बोलणं केलं तेव्हा समजलं, बाबा 2 महिन्यांपासून घराबाहेर आहेत. आता माझ्याकडे आता तुम्हाला खोटं नाही सांगत, 2 ट्रॅक्टर आहे, 2-3 ट्रक आहेत, शेती आहे. मुलांनी आपल्याला मुलगा सुलट बोलायचं ते आपल्याला जमलं. बाबांना जेवण दिलं, जेवत ते होते पण समाधान मला वाटलं. 2 चपात्या माहिती तुम्ही एवढं जेवण आणलं, आता ते माझं सकाळी नाश्ता होईल. माझ्या मनातली एकच इच्छा आहे की आपण सुखी राहिलो पाहिजे, जेवण खाऊन, बस त्याच्यापेक्षा काय नाही. घरी बाबांच्या बाजूला झोपणारा मी, माहित नाही का आज या बाबांच्या बाजूला झोपलो. कधी कधी आपल्या आजूबाजूला असे कितीतरी बाबा असतात जे जगापासून हरवले नाहीत तर ओळखीपासून हरवलेले असतात. एकदा माणूस जीवाने तेगलं ना, नको वाटतं. विचार नव्हता केला, फ्री मध्ये कोकणात मी एका लक्झरी रिसॉर्ट मध्ये राहील, तर रेल्वे स्टेशनवर 1 रात्र झोपून नेक्स्ट मॉर्निंग मी स्वतःला एक चॅलेंज देतो. आज काही करून फ्री मध्ये एका 5 स्टार हॉटेल मध्ये झोपायचं. माहित नाही मला भेटणार की नाही, पण बघूया आता. रॅन्डमली 3 ते 4 हॉटेल्स अँड रिसॉर्ट मध्ये गेलो, पण फ्री स्टे साठी आम्हाला मना केलं. गिव्ह अप करणारच होतो, तितक्यात समोर बे वॉच नावाचं एक रिसॉर्ट दिसतं. आतमध्ये गेलो आणि स्टे साठी विचारलं, आम्हाला इकडे फ्री मध्ये भेटू शकतं का? फ्री मध्ये सर इथं अलाउड नाहीये. टास्क आहे आमचा, फ्री मध्ये फिरते पूर्ण. अँड फायनली फ्री स्टे साठी मला परमिशन भेटली. शॉक तर तेव्हा मी होतो जेव्हा मी बे वॉच रिसॉर्टचा माझा सी फेसिंग रूम बघतो, जो आजच्या स्टे साठी ह्यांनी मला दिला. आय कांट बिलीव्ह ह्या चॅलेंज मध्ये मला इतक्या सुंदर रिसॉर्ट मध्ये थांबायला भेटेल. विंडो ओपन करतात, समोर इतकं मोठं स्विमिंग पूल. संध्याकाळी माहित नाही का ही जागा मला एका फिल्मी दुनियासारखी वाटू लागली. रूम मधून दिसणारा सनराइज अनरियल होता, म्हणजे सी, माउंटेन्स अँड ग्रीनरीच्या मध्ये इतकी सुंदर जागा लपली आहे. एक दिवस अगोदर रेल्वे स्टेशनवर झोपलो होतो आणि आज या सुंदर बे वॉच रिसॉर्ट मध्ये आहे. खरंच थँक्यू सो मच बे वॉच रिसॉर्ट या अनएक्सपेक्टेड ब्युटिफुल स्टे साठी. म्हणून या सिरीजचं नाव पण मी कोकण स्वप्न ठेवलं आहे, कारण मी कोकणातल्या स्वप्नात जगत आहे. कोकणातली माणसं अशी पण असतील हे मला नव्हतं माहित. नमस्ते मित्रांनो, माझं नाव सुशांत आणि मी माझ्या 1 महिन्याच्या सोलो कोकण ट्रिपवर आहे. आणि आज जेव्हा मी वेंगुर्ल्यामध्ये आलो तेव्हा माझी ओळख होते प्रथमेश सोबत. आजच्या टाइम मध्ये कोणावर विश्वास ठेवणं थोडं मुश्किल आहे, पण कोकणात माहित नाही का मी सर्वांवर खूप इझिली विश्वास ठेवतो. प्रथमेशला मी याआधी कधीच नाही भेटलो आणि तो मला त्याच्या घरी घेऊन जातो. खूप आवडीने तो मला त्याचं गाव दाखवणार असं बोलतो. सकाळ ते संध्याकाळ प्रथमेश मला खूप सुंदर जागा दाखवतो. म्हणजे कोण कसं इतका आपला टाइम काढून एका अनोळखी माणसाला त्याचं गाव दाखवू शकतो. म्हणजे माझ्यापेक्षा एक्साइटेड तर हा होता त्याचं गाव दाखवायला. शेवटी प्रथमेश मला त्याच्या फेवरेट जागेवर घेऊन जातो. बहुतेक ही जागा मला शोधून पण नसती भेटली. ट्रॅव्हलिंगची हीच तर खरी गोष्ट आहे, कधी कोण इतकं फॅमिली सारखं वाटू लागतं माहितच नाही पडत. बाय द वे, वेंगुर्ल्यामध्ये मी खूप साऱ्या प्लेसेस बघितल्या आहेत, ते मी तुम्हाला उद्या दाखवतो. कोकणातली अशी एक जागा जी फक्त गावातल्या लोकांना माहितीये. आता तसं तर मी कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही, पण वेंगुर्ल्यामध्ये अचानक भेटलेला प्रथमेश मला बोलतो की तो आज मला कोकणातलं एक सिक्रेट मंदिर दाखवणार आहे. म्हणून पुढच्या 30 मिनिटांपासून तो माझ्या पुढे आणि मी त्याच्या मागे होतो. विचार करत होतो इतक्या आत जंगलामध्ये काय सिक्रेट असू शकतं. तिथपर्यंत जाण्याचा रस्ता मात्र खूप सुंदर होता, पण माहित नाही भीती पण थोडी वाटत होती. लगभग 1 तास चालून पुढच्या 2 मिनिटात प्रथमेशने मला जे दाखवलं ते खरंच खूप अनएक्सपेक्टेड होतं.
ही जागा बघून तर मी शॉक होऊन जातो. म्हणजे इतक्या जंगलामध्ये असं पण काही असू शकतं का? ह्या जागेमध्ये काहीतरी डिवाइन होतं जे माझे डोळे भरून आले. जवळपास 1 तास तिकडे थांबलो. कोकणात मी खूप मंदिरात गेलो, पण काहीतरी वेगळी एनर्जी होती ह्या मंदिरात. कॉमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला ही जागा माहित आहे की नाही. 3 दिवस वेंगुर्ल्यामध्ये फिरून झाल्यावर आज वेळ झाली आहे माझ्या या 1 महिन्याच्या कोकण जर्नी मध्ये पुढे जायची. म्हणून एका स्मार्ट ट्रॅव्हलर सारखा सकाळीच लिफ्ट साठी एका गावात उभा राहतो. पण ही माझी सर्वात मोठी चूक होती. 2 तासापासून एकाच ठिकाणी उभा आहे तरी पण एक सुद्धा लिफ्ट नाही भेटली. असं करत 3 तास आणि मग 4 तास होतात. मग फायनली 5 तासानंतर एक गाडी थांबते तर माहित पडतं लिफ्ट भेटली नाही, गॉडने ह्याला पाठवलं आहे. हा सिद्धू जो माझी इंस्टाग्रामची स्टोरी बघून कुडाळ वरून वेंगुर्ला पर्यंत आला, ते पण मला घ्यायला. आता माझी हालत डाऊन असल्यामुळे सिद्धू मला त्याच्या घरी घेऊन जातो. म्हणजे दिवसभराचा थकवा माझा एका मिनिटात दूर होऊन जातो. जेव्हा सिद्धूच्या मम्मीने माझ्यासाठी ऑलरेडी जेवण बनवून ठेवलं होतं. माझ्या हेल्थसाठी सतत सिद्धूचे मम्मी पप्पा माझी विचारपूस करत होते. आज मी हे शिकलो, मी सिद्धू आणि त्याच्या मम्मी पप्पांना 3 तासा अगोदर भेटलो आहे आणि या तिघांचं माझ्यासाठी इतकं केअरिंग असणं खूप स्पेशल होतं. खरंच ही जर्नी म्हणून मला एका स्वप्नासारखी वाटते. कोकणातल्या ह्याच गावात दशावतार मूवीची शूटिंग झाली आहे आणि तेच बघण्यासाठी आज मी आलो आहे कुडाळमध्ये. एक्साइटमेंट थोडीशी जास्त आहे कारण ज्या मूवीला मी मोठ्या पडद्यावर बघितलं होतं आणि त्याच मूवीतले काही स्पॉट आज मी रिअल मध्ये बघणार आहे. मूवीतला पोलीस स्टेशनचा हा सीन तुम्ही नक्कीच बघितला असेल. तर रिअल मध्ये ही एक मराठी शाळा आहे. मूवी मध्ये बऱ्याचदा तुम्ही माधवला सायकल चालवताना पाहिलं असेल आणि हीच ती रिअल जागा. ज्यावेळी माधवच्या मागे गुंडा लागतात आणि तो धावत ज्या सीड्या चढतो त्या सीड्या रिअल मध्ये काही अशा आहेत. ह्या झाडाला सुद्धा मूवी मध्ये तुम्ही खूप वेळा बघितला असेल. चिट्टीवाला सीन तो ह्या मंदिरात शूट केला होता. नक्कीच तुम्ही हा पण पाहिला असेल. पहिलीच एंट्री आहे बघा ती गांजील. तो थारवर बसलेला असतो. इकडे थार उभी होती आणि वरनं इकडनं शूट घेते हिरोईन. ती का ओढता तो आला सीन इकडे दुसऱ्या साऊथ एकदम पोरत होतो. ह्यांच्यासाठी पण ही खूप मोठी गोष्ट असेल की त्यांच्या गावामध्ये मराठी मधला खूप मोठ्या चित्रपटाची शूटिंग झाली आहे. कॉमेंट मध्ये नक्की सांगा मूवी मध्ये आणि रियालिटी मध्ये तुम्हाला हे गाव कसं वाटलं आहे. चुकून पण कोकणात नका येऊ. मी 4 नोव्हेंबरला सिद्धेशला भेटलो होतो. आम्ही चांगले मित्र झालो. मी त्याच्या घरी सुद्धा थांबलो. या गावातून मागच्या 2 दिवसा अगोदर मला निघायचं पण होतं, पण आता मला कुडाळमध्ये पूर्ण 4 दिवस झाले आहेत आणि पुढच्या डेस्टिनेशनला जायचं माझं आता मन सुद्धा करत नाही आहे. रॅन्डमली मला सिद्धूने लिफ्ट दिली होती आणि आता त्याचे मित्र पण सिद्धू सोबत मला त्यांचं गाव दाखवायला जॉईन झाले आहेत. आम्ही बोटिंग सुद्धा करतो. खूप वेळ एकत्र असतो. म्हणजे मी ह्यांना ओळखत सुद्धा नाही तरी सुद्धा आमचं एक स्ट्रॉंग कनेक्शन बनलं आहे. आता हे तर माहित नाही आम्ही परत कधी भेटू किंवा भेटणं होईल की नाही, पण या लोकांसोबत स्पेंड केलेले हे 2 दिवस मी हार्ट मध्ये लाईफ टाइम सजवून नक्कीच ठेवणार आहे. आता कोकणात आपल्या रिस्क वर या, कारण असं कोण भेटलं तर कोकण सोडून जायचं तुमचं मन नाही करणार. आता मला ह्यांना सोडून जायचं बिलकुल पण मन नाही करत आहे, पण पुढे जावं तर लागेलच. इथेच आपले छत्रपती संभाजी महाराज शेवटचे थांबले होते. 11 मार्च 1689. इतिहासातला सर्वात काळा दिवस. महान पराक्रमी छत्रपती शंभूराजे नावाचा एक वादळ शांत झाला. पन्हाळा गडावरून रायगडच्या दिशेने संगमेश्वर मार्गे जात असताना आपले महाराज इथेच थांबले होते. पण जवळच्याच लोकांमुळे आपले महाराज पकडले गेले. ज्या हातांनी तलवार उचलून अनेक लढाया जिंकल्या, पण तेच हात साकळ्यांनी बांधले गेले होते. एक वाघ आणि 100 दुश्मन. वेदना खूप झाल्या असतील माझ्या महाराजांना, पण डोकं कधीही खाली झुकवलं नाही. त्या क्षणी आपली मराठी अस्मिता रडत होती, पण आपले महाराज ठामपणे दुश्मनासमोर उभे होते. जेव्हा कधी या ठिकाणी जायची तुमची वेळ येईल, इथल्या मातीला नक्कीच आपल्या कपाळाला नतमस्तक करा. आपल्या महाराजांच्या पावलांचा स्पर्श इकडे आहे. आज आपण या ठिकाणी उभे आहोत तेव्हा जाणवतं आपल्याकडून काय हरवलं आहे. कारण जे हरवलं ते फक्त राजे नव्हते, ते आपल्या मराठी अभिमानाचा प्रतीक होता. हे साईबाबांचं भारतातलं सर्वात पहिलं मंदिर. तेच बघायला आज मी आलो आहे सिंधुदुर्ग मधल्या कुडाळमध्ये. ज्या मंदिरामध्ये आतमध्ये येताच तुम्हाला बाबांच्या त्या काळामध्ये गेल्यासारखं नक्कीच वाटेल. मंदिर मोठं नाही किंवा भव्य सुद्धा नाही, पण समोर साईबाबांची मूर्ती जी दिसायला एकदम साधी, पण बाबांचे डोळे पाहताच वाटलं की बाबा इथेच बसून आपल्याकडे पाहत आहेत. मंदिर परिसर आणि भजन काहीतरी वेगळं होतं. म्हणजे सर्व काही आयुष्यभर आठवण राहील असं होतं. कुडाळचं हे मंदिर छोटं असेल, पण अनुभव साईबाबांना जवळून भेटण्याचा होता. बाकी माझी ही कोकण स्वप्नांची सिरीज आता 30 नाही तर 40 दिवसांची होणार आहे. तर नेक्स्ट मी कुठे जाऊ मला कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा. दिलीप सरांचा हा व्हिडिओ बघितला. ते धामापूर वगैरे जे काय आहे ना, तिकडे एक सीन झालाय आमचा, फार क्रुशियल सीन आहे.
चार्ट झालं बघून. कोणाला माहितीच नाही असं गाव तिकडे आहे. आणि व्हिडिओ बघताच खरंच धामापूर इतकं सुंदर आहे का तेच बघायला आज मी आलो आहे धामापूर मध्ये. आता ही जागा भारताच्या बाहेरची नाही तर हे आहे आपल्या कोकणातलं श्री भागवती देवीचं सुंदर असं मंदिर. म्हणजे विचार करा इतकी परफेक्ट जागा पण असू शकते का. एक मंदिर, एक तलाव आणि पाण्यामध्ये खूप सारे मासे, चारी बाजूला हिरवळ. मंदिरामध्ये बसलो, डोळे बंद केले, बॉडी मधला सर्व थकवा निघून गेला. हे मंदिर मला इतकं आवडलं की मी इथे 2 दिवस राहिलो. देवाकडे माझी आता एक पण कंप्लेंट नाही असणार, कारण मी स्वर्गापेक्षा पण सुंदर असं कोकणातलं धामापूर गावामधलं इतकं सुंदर मंदिर पाहिलं आहे. बाकी माझ्या या कोकण जर्नी मध्ये मी पुढे देवगड साईडला जाणार आहे. कोणी असेल तर कॉमेंट मध्ये मला नक्की सांगा. जर कोकणात हे नाही बघितलं तर काहीच नाही बघितलं. इव्हन 1 मिलियन पेक्षा पण जास्त लोक माझ्या व्हिडिओ मधली ही जागा बघून वेडे झाले आहेत. आता मला खरंच नव्हतं माहित की ही जागा आपल्या कोकणात आहे. तर माझ्या कोकण ट्रिप मध्ये आज मी आलो आहे निवतीमध्ये. आता बघा, जी जागा जितकी सुंदर असते ना तितकंच थ्रिलिंग असतं तिथपर्यंत पोहोचणं. 2 तासांची बोट राईड. सुरुवातीला मला ही बोट राईड थोडी बोरिंग वाटली, पण जेव्हा मी ब्रिटिश आणि पोर्तुगीज काळातलं लाईट हाऊस बघितलं तेव्हा माहित नाही का माझी एक्साइटमेंट खूप जास्त वाढली, कारण पुढे मी इतके सुंदर हे 2 रॉक्स बघितले. आता लोकांनी ही जागा फक्त गुगल वर बघितली असेल, पण आज मी तुम्हाला रिअल मध्ये दाखवणार आहे. माझ्या लाईफ मध्ये मी अशी जागा कधीच नाही पाहिली. पुढच्या 2 मिनिटांमध्ये जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ते बघून लिटरली मी शॉक झालो. ह्याला म्हातारीची चूल म्हटलं जातं. चमत्कार वाटेल, पण हे नेचरनी क्रिएट केलं आहे. सर्व काही ना एक मूवी सारखं वाटेल. आता लोक खर्च करून बाली आणि थायलंड जातात, पण खरं स्वर्ग तर आपल्या कोकणात आहे. आता ही फक्त एक जागा नाही तर प्रत्येकाचं एक स्वप्न आहे इथे यायचं. बाकी जागा आवडली असेल तर कॉमेंट मध्ये आपल्या 2 मित्रांना नक्कीच टॅग करा. आज पूर्ण 30 दिवसानंतर मी माझी कोकण सिरीज पुन्हा एकदा सुरू करतोय. चला तर आज मी चाललो आहे खूप लांब कोकणातल्या एका स्वर्गामध्ये, ज्या स्वर्गाला निवती असं म्हटलं जातं. आता तुमच्या सोबत कधी असं झालंय की कोकणात तुम्ही पहिल्यांदा ट्रॅव्हल साठी आलात आणि तिथे तुम्हाला कोणीच ओळखत नाही आणि अचानक तुमच्या समोर एक रॅन्डम मुलगा येतो आणि तो तुम्हाला चल तुला आज कायाकिंग बोट राईड एक्सपिरियन्स करवतो असं म्हणतो. आता हे ऐकताच मी थोडा एक्साइटेड होतो, पण पुढच्या 10 मिनिटांमध्ये मी जे एक्सपिरियन्स केलं ते मी खरंच एक्सपेक्ट नव्हतं केलं. इतकी सुंदर कायाकिंग बोट राईड. उफ, काय वाटतं यार. मॅनग्रोव्ह मधून जेव्हा बोट बाहेर येते तो अनुभव तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. असं वाटत होतं माझी ही कोकण स्वप्न सिरीज खरंच एका स्वप्नासारखी वाटत होती. सनसेट मध्ये ही राईड एका फिल्मी दुनियासारखी वाटते. आई कायाक हे नाव आहे ह्या मित्राच्या कायाकिंग बोट राईडचं. ट्रॅव्हलिंग मध्ये कोण कुठे भेटेल काहीच सांगता येत नाही. जेव्हा कधी निवतीमध्ये याल तर आई कायाकिंगला नक्की भेट द्या. म्हणून माझ्या सिरीजचं पण नाव कोकण स्वप्न आहे. आता निवतीवरून मी माझ्या कोकण ट्रिप मध्ये पुढे जातच होतो, तितक्यात मला इंस्टाग्राम वर एक मेसेज येतो, पानखोल जुवा एकदा नक्की विजिट कर. तर गुगल वर सर्च केलं की एक्झॅक्ट पानखोल जुवा आहे तरी कुठे. जेव्हा मी ह्याची लोकेशन बघितली तेव्हा मी लिटरली शॉक झालो. पाण्याच्या एकदम मधोमध अशी पण एक जागा असू शकते का हा मला प्रश्न पडला. सेफ असेल की नाही हे माझ्या माइंड मध्ये चालत होतं. थँक्स टू प्रणेश ज्यांनी मला हडीपर्यंत लिफ्ट दिली. मला इथली काहीच आयडिया नव्हती. माझ्या समोर एक बोट येते, मी बोट मध्ये बसतो. माहित पडतं ही एकच अशी बोट आहे ज्याने लोक इथून त्या पानखोल जुवा पर्यंत जातात. हे बाबा म्हणतात इथे फक्त 15 ते 20 घरं आहेत या बेटावर. मोबाईल नेटवर्क पासून खूप लांब आहे ही जागा. आधी तर मला विश्वासच बसला नाही की अशी पण एक जागा असू शकते का. लोक इथे शेती करतात, बोटने येऊन जाऊन असतात. बाहेर लोकांच्या बाईक्स किंवा कार असतात, पण इथे लोकांच्या बोट्स आहेत. इथे माझ्या राहायची सोय ओमकारने केली. जेव्हा त्याला कळलं मी लिफ्ट घेऊन कोकणात प्रवास करतोय. खरंच कोकण खूप वेगळं आहे, बघण्यासारखं, जगण्यासारखं आणि खूप शिकण्यासारखं. कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ही जागा. कोकणात आल्यापासून मला खूप काही शिकायला भेटलं आणि आज मी जे शिकलो ते आहे सिक्रेट्स बिहाइंड द स्माइल. आता पानखोल जुवामध्ये 1 दिवस राहून नेहमीप्रमाणे मी लिफ्ट साठी उभा राहतो. तितक्यात समोरून हा मुलगा येतो ज्याचं नाव अथर्व आहे. आता अथर्व मला त्याच्या घरी जेवायला बोलवतो जस्ट बिकॉज त्यांनी माझी ही कोकण सिरीज बघितलेली असते. आता कोकणात मी फ्री मध्ये फिरतोय त्यामुळे दुपारचं जेवण भेटेल या हिशोबाने मी अथर्व सोबत जातो. अगेन सेम कालच्या पानखोल जुवा सारखी बोट
राईड. आधी मला वाटलं मी परत पानकोलला जातोय की काय, पण नाही, हा मला कोकणातलं एक स्वर्ग दाखवणार होता. पानकोल सारखं अजून एक बेट आहे ते म्हणजे खोतजुवा, पाण्याच्या मधोमध. ज्या क्षणी मी खोतजुवामध्ये पाय ठेवला, खरं सांगतो मी या बेटाच्या प्रेमात पडलो. अथर्वची एक लाईन आठवली, दादा फक्त जेवायला ये, आता इथे 2-3 दिवस राहतो असं मी त्याला म्हंटल आणि ते ऐकताच त्याचं हसणं मला खूप काही सांगून गेलं. जेवायला बोलवणं हे फक्त कारण होतं, कोकणातलं एक स्वर्ग दाखवतो हे मेन रिझन होतं. हे 3 दिवस खोतजुवामध्ये माझे कसे असणार ते मी तुम्हाला उद्यापासून सांगणार. तर भेटूया उद्या. काल मी कोकणात अशा एका गावात आलोय जे पूर्ण गावच पाण्याच्या मधोमध आहे. बोटीशिवाय या गावात यायचा दुसरा पर्याय नाही. इथे फक्त 15 ते 20 घरं आहेत, त्यातले पण काही बंद आहेत. कोकणातलं एक प्रायव्हेट आयलँड तुम्ही या गावाला म्हणू शकता. आणि आज अथर्व मला त्याच्या गावातल्या अजून 2 सरप्राइझिंग जागा दाखवणार आहे. आधीच मी शॉक झालोय या प्रायव्हेट आयलँडला बघून, आणि त्यात अजून काय सरप्राईज असू शकतं या गोष्टीने माझी एक्साइटमेंट आता खूप जास्त वाढवली आहे. मला आयडिया नाही अथर्व मला कुठे घेऊन चाललाय. पुढच्या 10 मिनिटांमध्ये आम्ही एका प्रायव्हेट बीच वर येतो. हा आमच्या गावातला प्रायव्हेट बीच आहे. आम्ही मित्र येतो तिकडे पोहायला. इथे आम्ही स्विमिंग करतो. विश्वास नाही होत आहे, प्रायव्हेट गावापर्यंत ठीक होतं आणि त्यात हे प्रायव्हेट बीच सुद्धा पाण्याच्या मधोमध आहे. आता दुसरं सरप्राईज खूप स्पेशल असेल असं हा म्हणतो. मित्रांनो, मी माझ्या आयुष्यामधला कधी न पाहिलेला आणि कधीच न विसरणारा सनसेट या बेटावरून पाहिला. मला माहित नाही मी किती लकी आहे, पण आज मी थोडा इमोशनल झालो. बस मला अजून काहीच नको. ज्या प्रायव्हेट आयलँड वर यायचा मी विचार सुद्धा नव्हता केला, आज ती गोष्ट माझ्या कोकण स्वप्न सिरीज मुळे मला एक्सपिरियन्स करायला भेटते. खरंच खूप मनापासून धन्यवाद कोकणाला. आता मालवण मध्ये सर्वात चांगला सनसेट कुठे होतो तेच बघायला आज आम्ही चाललो आहे अचरा बीचला. पण प्रॉब्लेम माहितीये काय झालंय, तिथे सनसेट होतो 6:15 पर्यंत आणि ऑलरेडी आम्हाला लेट झालाय आणि त्यात या ट्रॅफिक मध्ये आम्ही अडकलो आहे. कारण सन तर आम्हाला समोर दिसतोय, पण आम्हा तिघांमध्ये पोहोचेपर्यंत सनसेट दिसेल की नाही ही गोसिप चालू आहे. आमच्याकडे फक्त 10 मिनिटं उरले आहेत आचऱ्यामधला सुंदर सनसेट बघण्यासाठी, जे आम्ही 8 मिनिटांमध्येच बीच वर पोहोचतो. पण तिथे पोहोचून आम्हाला दिसतंय की सनसेट ऑलरेडी होऊन गेला आहे. पण मी मूड खराब करत नाही, कारण समोर इतकं सुंदर आचरा बीच होतं आणि आम्ही तिघे पण तिथे जाऊन बसलो. मी विचार करतोय की कोकणात माझ्यासोबत हे काय होतंय. मी माझ्या घरापासून इतक्या लांब कोकणात आलोय आणि हे साहिल आणि अथर्व जे मला कधीच आधी भेटले नव्हते, आणि आज आम्ही एक बेस्ट बडी सारखे गेल्या 2 दिवसामध्ये झालो आहेत. बीच वर बसलेला हा क्षण आणि बाईकची रिटर्न राईड मला आयुष्यभर आता लक्षात राहील. छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रातली सर्वात उंच प्रतिमा हीच आहे का? जेव्हा कोकणात यायचा मी विचार केला होता तेव्हा माहित नाही मालवणसाठी मी खूप जास्त एक्साइटेड होतो. कारण इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त महाराष्ट्रातलं नाही, देशातलं पण नाही, पूर्ण जगातलं सर्वात उंच महाराजांचं स्मारक आहे राजकोट, जिथल्या मातीवर उभं राहिल्यावर शब्द कमी पडतात. 91 फीट उंच. हा फक्त एक पुतळा नाही, हा इतिहास आहे, हा स्वाभिमान आहे. समुद्राकडे पाहत उभे असलेले माझे महाराज, मी त्यांच्याकडे पाहत राहिलो. अंगावर काटा येणं कशाला म्हणतात हे तुम्हाला इथे आल्यावरच कळेल. आज महाराजांच्या स्मारकासमोर उभं राहून फक्त एकच जाणवलं, आपले राजे गेले नाहीत, ते आजही प्रत्येक माणसांच्या श्वासात आणि हृदयात जिवंत आहेत. बाकी तुमच्या पण अंगावर नक्कीच काटा आला असेल आपल्या महाराजांना पाहून, कॉमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या कोकणातल्या एका नवीन ठिकाणी. देवगड मधली ही जागा फक्त गावातल्या लोकांना माहितीये. आता माझ्या कोकण ट्रिप मध्ये आज मी आलो आहे देवगड मध्ये, जिथे माझी ओळख होते सोहम सोबत. आता तुम्हाला वाटेल आम्ही खूप जुने मित्र आहोत, पण ओळख मात्र आज पहिल्यांदा झाली आहे. आणि पहिल्याच भेटीत सोहम मला देवगड मधली एक मॅजिकल जागा दाखवायला घेऊन जातो. अशी जागा जी बघून तुम्ही शॉक होऊन जाल. असं मी नाही, हा बोलतो. आधीच सांगतो, जर जागा मॅजिकल नसली तर माझ्यावर बिल फाडू नका. तर सोहम माझ्या पुढे आणि मी त्याच्या मागे. ज्या क्षणी मी जागा बघितली आणि आजवर फक्त मेघालयामध्ये असं पाहिलं होतं, पण तो भ्रम माझा इथेच तुटतो जेव्हा सोहमने मला देवगड मधली मॅजिकल जागा दाखवली, जे बघून लिटरली मी शॉक झालो. इतकं निळं पाणी आणि पाण्याच्या आतमध्ये स्वतःहून क्रिएट झालेलं हे मॅजिकल क्रिएशन. देवाने पण किती छान गोष्टी बनवल्या आहेत ना. आज कोकणात मला पूर्ण 40 दिवस झाले. बस कोकणात फक्त फिरू नका यार, कोकणातला चप्पा चप्पा शोधून काढा. खरं सांगतो, सोनं भेटेल. या मॅजिकल जागेचं नाव मी सांगणार नाही, तुम्ही
तुम्ही गेस करा कॉमेंट मध्ये आणि टॅग करा तुमच्या कोकणातल्या मित्रांना. 200% गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही असं मंदिर कुठेच नसेल पाहिलं. देवगड मध्ये आज माझा दुसरा दिवस आणि आज मी आलो आहे धाबोळे गावात. मी मागच्या 40 दिवसांपासून कोकणात फिरतोय पण असं मंदिर कधीच नाही पाहिलं. म्हणजे तुम्ही कोकणात आला आणि ह्या मंदिराचं दर्शन नाही घेतलं तर तुमची कोकण ट्रिप इनकम्प्लीट आहे. या मंदिराचं नाव आहे पोखरबाव गणेश मंदिर. हे असं एक मंदिर आहे जे तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. इव्हन इकडची शिवलिंग पण खूप सुंदर आणि वेगळी आहे. अँड द बेस्ट पार्ट इकडचं पाणी आणि त्यातले हे मासे. म्हणजे पाणी जे इतकं क्लिअर आहे की मेघालय सारख्या जागेला तुम्ही नक्कीच विसरून जाल. आणि एक इम्पॉर्टंट नोट, देवगड मधल्या ह्या मंदिरात नक्कीच व्हिजिट करा पण लक्षात ठेवा इकडे कचरा बिलकुल करू नका कारण कोकण हे आपलोच असा. मंदिर खरंच खूप सुंदर आहे तर कॉमेंट मध्ये आपल्या मित्रांना लगेच टॅग करा. देवगड मध्ये रात्री टेंट लावून झोपणं सेफ आहे की नाही हाच प्रश्न मी इकडच्या लोकांना विचारला होता. तर प्रत्येकाने सेफ नाही असं मला म्हटलं. मग काय, माझ्या मनातली भीती दूर करण्यासाठी आज मी देवगड मध्ये ह्या बीच समोरच एक रात्र टेंट लावून झोपायचा विचार केला. एक्साइटमेंट मध्ये मी टेंट लावला तर खरं पण आजची रात्र माझी कशी निघेल हे मला नव्हतं माहित. सुरुवातीचे 2 तास मी फक्त बाहेर बघत होतो. समुद्राचा आवाज पण हळूहळू वाढत होता. मध्ये मला झोप पण येत होती पण भीती पण खूप होती. आणि अचानक सकाळी 4 वाजता समोरून एक लाईट माझ्या समोर धावत येते. नंतर माहित पडलं रनिंग करायला आलेले ते 2 माणसं होती. रात्रभर फक्त लाईट मारून बाहेर बघत होतो कारण समुद्राचा आवाज खरंच खूप भीतीदायक होता. काही दिवस ना खरंच खूप एका स्वप्नासारखे असतात. विश्वास नाही होत ही जागा मी फक्त फोटो मध्ये आधी बघितली होती आणि आज इथे मी टेंट लावून एक रात्र काढली आहे. इव्हन माझ्या मनातली भीती सुद्धा आज कमी झाली आहे. हा फक्त एक दिवस आहे माझ्या खूप साऱ्या स्वप्नांमधला. कोकण तू खरंच ग्रेट आहेस. सर्वात सुंदर सकाळ माझी कोकणामधली. तर देवगड मध्ये आज आहे माझा 3रा दिवस आणि मला असं वाटतं कोणत्या पण प्लेसला एक्सप्लोर करायचा सर्वात चांगला उपाय आहे गावात मस्त चालत फिरायचं. हा, आता मी कोकणात लिफ्ट घेऊन फिरतोय तर माझ्याकडे लिफ्ट घेऊन फिरायचा ऑप्शन होता पण आज मी विचार केला चालतच देवगड मध्ये फिरायचं. तर देवगड मध्ये संध्याकाळी मस्त फिरत होतो तितक्यात एका मंदिरामधली ही आरती बघितली. मी आतमध्ये गेलो, मस्त अशी आरती चालू होती. तर हे आहे देवगड मधलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. गावात कसं असतं ना, आरतीला पूर्ण गावच एकत्र येतं. गावातल्या माणसांनी पण मंदिराबद्दल खूप काही गोष्टी सांगितल्या. मग शेवटी आरतीनंतर मंदिराभोवती पालखीची प्रदक्षिणा घालण्यात आली. लिटरली अंगावर काटा येत होता हे सर्व बघून. ही सोलो ट्रॅव्हलिंग पण किती मस्त असते ना. जर मी सोलो कोकणात नसतो आलो तर कदाचित मी हे सर्व एक्सपिरियन्स कधीच नसतं केलं. बाकी जर तुम्ही देवगड मधले असाल आणि हे मंदिर जर तुमच्या गावातलं आहे तर कॉमेंट मध्ये नक्कीच आपल्या देवगड मधल्या मित्रांना टॅग करा. कोकणातली माणसं अशी पण असतील हे मला नव्हतं माहित. 3 दिवस देवगड फिरून झाल्यावर वाटलं आता वेळ झालीये उत्तर कोकण बघायची. म्हणून आज मी आलो आहे नागाव अलिबाग मध्ये. तर तिथे माझी ओळख होते विश्वास सोबत. तुझ्या राहायची आणि जेवणाची सोय आज मी करेल असा हा म्हणतो आणि हा मला स्वतःच्याच विभा रेस्टॉरंट मध्ये जेवायला घेऊन जातो. रेस्टॉरंट मध्ये पाऊल टाकताच गावासारख्या घरासारखं फील झालं. खरं सांगतो माझ्या कोकण ट्रिप मध्ये जेवणाचे इतके सारे ऑप्शन माझ्या समोर पहिल्यांदाच होते. चिकन थाली, फिश थाली, प्राउन्स, बांगडा, बोंबील आणि क्रॅब. पण शेवटी मी खाल्ली माझी फेवरेट सुरमई थाली आणि सोबत थंडगार सोलकढी. चेअर्स करायला मॉकटेल काउंटर पण इकडे होता. किती भारी ना. विश्वास सांगतो 2006 पासून हे रेस्टॉरंट चालत आहे. इव्हन बीच पण फक्त 5 मिनिटावर आहे. जेवण खरंच खूप टेस्टी होतं आणि कोकणात आल्यापासून मी तर सोलकढीच्या प्रेमात पडलो आहे. मग पुढच्या सकाळी विश्वासने मला मोदक सुद्धा दिले. एक तर मला मोदक खूप जास्त आवडतात आणि ह्या रेस्टॉरंट मध्ये मोदक सुद्धा होते. म्हणजे माझ्या उत्तर कोकणातला पहिला दिवस इतका स्पेशल असेल असं खरंच वाटलं नव्हतं. नक्कीच विजिट करा विभा रेस्टॉरंट मध्ये. थँक्स टू विश्वास ज्याने माझी राहायची आणि जेवणाची उत्तम अशी सोय केली. आता कॉमेंट मध्ये तुम्ही सांगा पुढे मी उत्तर कोकणात कुठे जाऊ. कोकणात यायच्या आधी मी स्वतःला एक प्रॉमिस केलं होतं. माझ्या या कोकण ट्रिपचा शेवट मी हरिहरेश्वर मध्ये जाऊनच पूर्ण करणार. पण या 40 दिवसांच्या प्रवासाचा शेवट इतका डिफिकल्ट होईल हे मला नव्हतं वाटलं. चिपळूण पासून लिफ्ट घेऊन कसं तरी मी मानगाव बस डेपो पर्यंत आलो. तब्येत पण खराब होत चालली होती त्यामुळे मी बसनेच श्रीवर्धन पर्यंत पोहोचलो आणि तिथून हरिहरेश्वर पर्यंत लिफ्ट घेऊन जायचा मी प्रयत्न केला तर खरं पण माझ्या बॉडीने या कोकण ट्रिपच्या 40 दिवसात पहिल्यांदा गिव्हअप केलं होतं. अर्थात माझी तब्येत खूप जास्त खराब झाली होती. पूर्ण 30 तासानंतर श्रीवर्धन वरून मला हरिहरेश्वर साठी बस भेटली. एका साईडला माझी तब्येत खराब होत चालली होती आणि दुसरीकडे डे 1 पासून चालत आलेला गॉड्स प्लॅन आज पण माझ्या सोबत होता. हरेश्वरला रॅन्डमली मला एका मुलाने लिफ्ट दिली. दादा तुझी कोकण सिरीज मी फॉलो करतोय
आणि आज तू माझ्या घरी थांबशील. मी एकदम शांत, कारण पुढे जे झालं ते माझ्या बॉडी मधला सर्व थकवा दूर करणारा क्षण होता. जसा मी याच्या घरी पोहोचलो, ह्या काकींनी माझी आरती ओवाळली आणि मला घरात यायला बोललं. हे मी रेकॉर्ड नाही केलं कारण खरंच एक्सपेक्ट नव्हतं केलं. अंगावर काटा आला. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या हरिहरेश्वरच्या डे 2 मध्ये. मी कोकणात फ्री मध्ये फिरतोय हे तुम्हाला पण माहितीये, पण खूप जण मला विचारतात मी माझे व्हिडिओ शूट कसे करतो. तर हा एक छोटासा मोबाईल गॅजेट कोकण ट्रिप मध्येच नाही तर माझ्या प्रत्येक ट्रॅव्हल मध्ये मला खूप जास्त मदत करतो. तर हा आहे फन शॉट मॅग्नेटिक ग्रिप. तुमच्यासाठी पण हे खूप युजफुल असणार आहे. सर्वात आधी मी याला माझा फोन सहज अटॅच करू शकतो आणि याची ग्रिप पण खरंच खूप स्ट्रॉंग आहे. इव्हन मी ह्या गॅजेटला माझ्या मोबाईल ट्रायपॉडला पण अटॅच करू शकतो. आता जेव्हा मला कधी लिफ्ट मागताना असो किंवा चालताना व्हिडिओ करायचे असतील तर माझ्या आयफोनच्या ब्लूटूथने कनेक्ट करून हे मॅग्नेटिक रिमोटच्या कंट्रोलने मी माझे व्हिडिओ शूट करतो. आणि ह्याची एक खास गोष्ट सांगू, लो लाईट मध्ये एक स्मॉल रिंग लाईट पण तुम्ही याला अटॅच करू शकता जी 360 रोटेट होते. 3 लाईट्स कलर्स आहेत. तुम्ही त्याची ब्राईटनेस पण ऍडजस्ट करू शकता. आयफोन असो किंवा अँड्रॉइड दोन्ही मोबाईल साठी हे परफेक्टली काम करतं. जर तुम्हाला ही व्हिडिओ काढायची खूप आवड असेल तर हा प्रोडक्ट तुमच्यासाठी पण खूपच युजफुल आहे. प्रोडक्ट खरंच आवडला असेल तर कॅप्शन आणि कॉमेंट मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून आत्ताच आपली ऑर्डर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या ट्रॅव्हलर मित्राला नक्कीच टॅग करा. चुकून पण हरिहरेश्वरला नका येऊ, कारण तुम्ही जर इकडे आलात तर घरी परत जायचं तुमचं मन बिलकुल नाही करणार. कोकणात आज माझा 47वा दिवस आणि हरेश्वर मध्ये माझी ओळख होते विशाल सोबत. हा मला खूप आवडीने हरिहरेश्वर दाखवायला घेऊन जातो. मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा इथे आलो आहे. विशाल पुढे आणि मी त्याच्या मागे. थांबत थांबत का होईना विशाल मला सुरुवातीला असं काही दाखवतो ज्याची पहिली झलक बघून 20 मिनिटं मी फक्त समोर बघत होतो. हे किती सुंदर आहे. माझे डोळे एक सेकंड पण इथून हटले नाही. ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी या 3 टेकड्यांच्या मध्ये हे स्वर्ग आहे. देशात 108 तीर्थक्षेत्र आहेत, त्यातलं हे पण एक आहे. विशाल सांगतो इथनं असं डोंगराला मंदिरापर्यंत वळसा मारला ना की मग प्रदक्षिणा पूर्ण होते आणि त्याचं अंतर 1 कोस इतकं आहे. मला एक गोष्ट माहित पडली आहे, एखाद्या जागेला तिथली मंदिरं किंवा समुद्र सुंदर बनवत नाही तर इथली माणसं या जागेला सुंदर बनवतात आणि त्याचं सुंदर उदाहरण आहे हा विशाल. फक्त कचरा करू नका इथे येऊन आणि पाण्याची मस्ती बिलकुल करू नका. आता कॉमेंट मध्ये तुम्ही सांगा हरेश्वर मध्ये अजून मी काय एक्सप्लोर करू. हरिहरेश्वरला लोक फक्त फिरायला येतात, पण हरेश्वर मधल्या लोकांनी जे सहन केलंय ते कोणालाच माहित नाही. जे ऐकून माझ्या पायाखालची जमीन नाही तर माझं मन एकदम शांत झालंय. कोकणात पूर्ण 50 दिवस लिफ्ट मागून मी प्रवास केला. कोकणातले खूप किस्से ऐकले, पण विशालने हरेश्वर बद्दल जे मला सांगितलं ते ऐकणं खूप डिफिकल्ट होतं. 3 जून 2020 चक्रीवादळाने हरेश्वरचं खूप नुकसान केलं. फक्त नुकसान नाही तर प्रत्येक माणसाला खूप त्रास दिला. 40 ते 50 दिवस पूर्ण हरेश्वर लाईटीशिवाय अंधारात प्रत्येक दिवस काढत होता. मोबाईल चार्ज करायला पण खूप लांब जावं लागायचं. डोळ्यासमोर स्वतःची घरं उद्ध्वस्त होताना या लोकांनी पाहिली. किती डिफिकल्ट असेल ना. आज पण ती भीती विशाल मध्ये मला जाणवत होती. त्या वादळाने हरेश्वर मधल्या प्रत्येक माणसाला खूप स्ट्रॉंग आणि खंबीर बनवलं आहे. म्हणून हरेश्वर मधला प्रत्येक माणूस इतका प्रेमळ वाटला मला. असं वाटतंय मी माझ्या घरी आलोय. लोक इथे फक्त फिरायला येतात, पण इथल्या लोकांबद्दल कोणीच सांगत नाही. आज मनापासून काहीतरी सांगायचं मन झालं. अडचणीला मात करून पुन्हा एकदा नव्याने सुरू करणाराला हरिहरेश्वर म्हणतात. बाकी तुम्ही काय एक्सपिरियन्स केलाय कॉमेंट मध्ये नक्की सांगा. हरिहरेश्वर मध्ये आज जे पाहिलं ते पाहून अंगावर काटा आला. तर हरेश्वर मध्ये आज माझा 3रा दिवस आणि आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत विशालने मला खूप सुंदर जागा दाखवल्या. खरं सांगू तर हरेश्वरला यायची माझी 2 कारणं होती. आता कारण कोणतं असेल ते दाखवायला मी तुम्हाला माझ्यासोबत आज घेऊन जातो. हरेश्वर मधलं महादेवाचं मंदिर. गुगलवर फक्त मंदिराचे काही फोटोज बघितले होते आणि फोटो बघितल्यावरच मी ठरवलं होतं हरेश्वरला एकदा तरी जाणारच. आणि आज फायनली मी हरेश्वर मध्ये आहे. दर्शन घेऊन मंदिराबाहेर थोडा वेळ बसलो आणि असं काही पाहिलं जे पाहून मी एकदम शांत झालो. ते म्हणतात ना अंगावर काटा येणं कशाला म्हणतात, हा ते हेच आहे. पालखी खांद्यावर घेऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घालणारा हा क्षण मी माझ्या डोळ्याने पाहिला. मी इथे फक्त महादेवाचं दर्शन करायला आलो होतो, पण हरेश्वरने खूप काही अनुभवलं. माझ्या कोकण सिरीजचा हा शेवट मला आता आयुष्यभर लक्षात राहील.